ओव्हर स्पीडिंगमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट सर्व्हेलन्स अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात येत आहे। सीडॅकने याबाबत दिलेला अहवाल अंतिम मान्यतेसाठी सादर झाला असून त्यानंतर लगेच या यंत्रणेची टेंडर काढण्यात येणार आहे। एक्सप्रेसवेवर होणाऱ्या अपघातांपैकी बहुतांश अपघातांमागे अतिवेगात वाहने चालविणे हे प्रमुख कारण असल्याचे आढळून आले आहे। हे ओव्हर स्पीडिंग रोखण्यासाठी ड्रायव्हरवर कारवाई आणि जनजागृती करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष यापूर्वीच काढण्यात आला आहे। त्यासाठीची स्पीड गनही पुरविण्यात आल्या होत्या, मात्र त्यांचा वापर करूनही अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही। स्पीड गन्सच्या आधारे मोठ्या प्रमाणात कारवाई करणेही शक्य झालेले नाही। त्या पार्श्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने अर्थात MSRDCने सीडॅककडे हे रोखणारी यंत्रणा उभारण्यासाठी अभ्यास करण्याचे काम सोपवण्यात आले होते। सीडॅकने देश विदेशातील अत्याधुनिक यंत्रणांचा अभ्यास करून नुकताच आपला अहवाल MSRDCकडे सादर केला आहे। तो अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून त्यानंतर या यंत्रणेची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येईल।